मीन राशीच्या लोकांसाठी मार्च महिना घेऊन आलाय प्रसिद्धीबरोबरच भरपूर आदर. जीवन जगण्याचा नवा मार्ग मीन राशीच्या लोकांना या मार्च महिन्यामध्ये सापडू शकतो. बऱ्याच काळापासून ज्या समस्येचा सामना तुम्ही करत होतात ती समस्या सोडवण्यात तुम्हाला यश येऊ शकतं. करिअरमध्ये तर फायदा होईलच, पण व्यवसायात सुद्धा तुमच्या आखलेल्या योजना यशस्वी होऊ शकतात. कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण सहकार्य मीन राशीच्या लोकांना मिळताना दिसेल आणि त्यामुळेच ते भरपूर यशस्वी होताना सुद्धा दिसतील. हा मार्च महिना मीन राशीच्या लोकांसाठी आणखीन काय काय घेऊन आलाय? सगळ्या चांगल्याच गोष्टी घडणार आहेत का? नक्की कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, सगळ्यात आधी बोलूया पैशाच्या विषयाबद्दल. अर्थात मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मार्च महिन्यात काय म्हणते ते बघूया. आर्थिकदृष्ट्या बोलायचं झालं तर 14 मार्च नंतर तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक पाठबळ जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे. पण असं जरी असलं तरी कुठलीही नवी गुंतवणूक किंवा खरेदीसाठी मात्र हा मार्च महिना चांगला नाही. त्यामुळे सध्या हे तुम्हाला पुढे ढकलता आलं तर ढकला. अनावश्यक खर्च आणि खरेदी टाळण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला वाहन किंवा घराच्या दुरुस्तीशी संबंधित खर्च या महिन्यात करावा लागू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या कामामध्ये गती दाखवतील. प्रत्येक काम दिलेल्या वेळेच्या आधी पूर्ण करण्याकडे त्यांचा भर असेल. परंतु हो, तुम्हाला अपेक्षित असणारं कौतुक, अपेक्षित असणारी प्रशंसा तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला मिळेलच असं नाही. पण तुम्हाला मात्र चांगलं काम करत राहायचं आहे, कारण हेच चांगलं काम तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये तुमची प्रगती करून देणारं ठरणार आहे. नोकरीमध्ये काही जबाबदाऱ्या तुमच्यावर वाढू शकतात. कामाचा थोडा ताण येऊ शकतो. त्यामुळे वरिष्ठांशी तुमचा थोडा वाद होऊ शकतो. पण वरिष्ठांशी वाद घालण्याची ही वेळ योग्य नाही. त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करून काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी कुठल्याही वादविवादामध्ये सहभागी होऊ नका. व्यापाऱ्यांसाठी मात्र हा महिना अनुकूल म्हणावा लागेल. त्यांच्या कामात तेजी येईल, अर्थप्राप्तीत वाढ होईल, फायदा सुद्धा चांगला होईल. विद्यार्थ्यांविषयी बोलायचं झालं तर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गमित्रांचा पाठिंबा मिळेल. त्याचबरोबर शिक्षणात सुद्धा तुम्ही तुमची कामगिरी उत्कृष्टरित्या करू शकाल. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या प्रकल्पावर हुशारीने काम करावं लागेल. तुम्ही तुमच्या प्रोजेक्टवर घेतलेली मेहनत तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. मीन राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबाबत बोलायचं झालं तर कौटुंबिक जीवन चांगलं असेल. या महिन्यात तुम्हाला थोडा विरंगुळा मिळेल, थोडा आराम मिळेल. तुमचा जोडीदार तुम्हाला खूप प्रेम देईल, तुमच्यासाठी वेळ काढेल. खरं तर घरातील एकूण परिस्थितीच समाधानकारक असेल. कुटुंबातील वडीलधारी मंडळी तुमच्या वागण्याने समाधानी होतील, आनंदी होतील. त्याचबरोबर कुटुंबामध्ये आनंददायी असं वातावरण असेल. सदस्यांमध्ये सामंजस्य असेल. मीन राशीच्या लोकांची सध्या 7.5 सुरू आहे आणि 29 मार्चला शनी महाराज मीन राशीमध्येच प्रवेश करणार आहेत. तेव्हा मीन राशीच्या लोकांचा 7.5चा दुसरा टप्पा सुरू होईल. 7.5चे 3 टप्पे असतात. पहिल्या 2.5 वर्षाचा एक टप्पा, दुसऱ्या 2.5 वर्षाचा दुसरा टप्पा आणि तिसऱ्या 2.5 वर्षाचा तिसरा टप्पा. आता मीन राशीचा सुरू होणारे दुसरा टप्पा. त्यामुळे मीन राशीच्या लोकांना आयुष्यात काही समस्या जाणवत असतील, मानसिक तणाव असेल किंवा शारीरिक समस्या असतील, खास करून आजारपण, तर त्या बाबतीत तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आरोग्य चांगलं राहण्यासाठी उत्तम आहार, योग्य व्यायाम या गोष्टी तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवायच्या आहेत. तुम्ही इथून पूर्वी कधीही व्यायाम केला नसेल तरी काही हरकत नाही, पण आता आरोग्यासाठी वेळ काढा. वॉकला जात जा, व्यायाम करा. जे करणं तुम्हाला शक्य असेल ते शरीर चांगलं राहण्यासाठी करा. त्याचबरोबर 7.5च्या काळामध्ये व्यक्तीने अहंकार करू नये. तसं तर मीन राशीची लोक सरळ मार्गी जगणारी असतात. जगा आणि जगू द्या या तत्वावर चालणारी असतात. पण तरीसुद्धा मीन राशीच्या लोकांनी स्वतःच्या वागण्याकडे, बोलण्याकडे या काळामध्ये अगदी सावधगिरीने बघायचं आहे. आपल्याकडून इतर व्यक्ती दुखावली जाणार नाही. खास करून समाजातील गोर, गरीब, निराधार किंवा वृद्ध व्यक्ती, तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्ती यांना दुखवायचं नाहीये. यांच्यासाठी करता आलं तर तुम्हाला ज्या प्रकारे करता येईल त्या प्रकारे सेवा तुम्हाला द्यायची आहे. मग ती तुम्ही समाजातील गोरगरिबांसाठी केलेलं अन्नदान असेल, वस्त्रदान असेल किंवा तुमच्या घरातल्या ज्येष्ठांची केलेली सेवा असेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांची सेवा केल्याने शनी महाराज प्रसन्न होतात आणि शनी महाराज प्रसन्न झाले तर 7.5ची तीव्रता कमी होते. 7.5च्या काळात माणसाच्या कर्माचं फळ माणसाला मिळत असतं आणि म्हणूनच आपलं कर्म चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर हनुमानाची उपासना सुद्धा तुम्ही करू शकता. मग रोज मारुती स्तोत्र म्हणणं असेल, हनुमान चालीसा म्हणणं असेल, यापैकी कुठलाही एक पर्याय निवडू शकता आणि श्रद्धा भक्तीने तो उपाय करू शकता.
साडेसातीच्या काळात नक्की काय करावं, काय करू नये, कसं वागावं या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.